दाखव की नेसून. तुम्ही पण लगेच बरोबर. ऐक ऐक ऐक, तू म्हणालीस ना माझा पगार देवासमोर ठेवायचा, हा आपण दोघींनी ठेवायचा. पटकन ही साडी नेस, तरच आपण जाऊया आणि देवासमोर माझा पगार ठेवूया. बरं बाई, नेसते. जीजू चला, तिला रेडी होऊ द्या. चला चला आवर, आवर, चल आवर. चल चल. शर्वरी ऐक ना, म्हणजे तुझ्या संग ना थोडं बोलायचं होतं. म्हणजे बघ आपल्या घरात आहे की नाही आता समुद्र भारी चालू आहे. बरं आहे की नाही, एक बाजू जरा लंगडी आहे असं मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की अक्षरानं आहे की नाही पुन्हा कामावर जायला सुरुवात केली पाहिजे. तर तू तिच्या संग बोलशील काय? हा मला पटतंय तुमचं जीजू. तिने ना तिचे स्किल्स असे वाया नाही जाऊ द्यायला पाहिजे. मी बोलेन तिच्याशी. काय आवाज आहे? अक्षरा, ताई अक्षरा काय झालं? ताई दार उघड ना. हे अक्षरा, ताई अक्षरा, ताई तू ठीक आहेस ना? अक्षरा का काय झालं? ताई हे अक्षरा, जीजू जीजू धक्का मारा. अक्षरा, ताई हे अक्षरा, ताई अक्षरा उठ की. ताई हे अक्षरा, हे शर्वरी पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. हे अक्षरा, अक्षरा, अक्षरा का डोळे उघड की. हे अक्षरा, अक्षरा. डॉक्टर काय झालंय? म्हणजे असं अचानक चक्कर वगैरे? अभिनंदन मिस्टर सूर्यवंशी. आनंदाची बातमी आहे. ह्या आई होणार आहेत. काय? काय डॉक्टर काय म्हणलात तुम्ही? पुन्हा सांगा, पुन्हा सांगा. अहो ह्या आई होणार आहेत. काय? दगड 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 दगड. अरे अरे सुंदर, हळू जरा जरा दमानं. डॉक्टर, काळजीचं काही कारण नाही ना? नाही नाही, काळजी करण्यासारखं अजिबात काही नाहीये. फक्त तिला जड काही उचलू देऊ नका. आणि पुढच्या टेस्टसाठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. बाकी तिला आराम करू दे. बाकी ठीक आहे सगळं. येऊ मी? बर. शरू, हो चला डॉक्टर. ये म्या बाबा होणार. लय वारी, लय वारी. आता नुसता गावभर दुडगुस. ए बारक्या समध्याकाळ फटाकड्या फटाकड्या. अक्षरा, अक्षरा अगं लय भारी, लय भारी बातमी दिलीस बघ तू. एकदम भारी. अक्षरा, लई आनंदाची बातमी आहे बघ. ताई कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी मावशी होणार आहे. डबल धमाका. अहो, आता मामन काका एकत्रच होणार की मी. अरे बारक्या, आमची बी बढती झाली आहे बघ. दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत जाणार आम्ही. अक्षरा, आता काय बी मेहनत करायची नाही. जे काही लागल ना त्याची ऑर्डर सोडायची. तुझ्या दिमतीला आहे आम्ही. अरे वा, तू काळजी घेणार होय. काय मग आई साहेब, कसं वाटतंय आता? जीजू या बसा. खरंच देवी आईची कृपा आहे. मी देवी आई पुढे साखर ठेवून आले.
देवी आई, तुझ्या कृपेमुळं या घराचं आता गोकुळ होणार आहे. इवल्या जीवाची चाहूल लागली. लवकरच सोन पावलानं ते या घरात येईल. आई, हा समदा तुझा आशीर्वाद आहे. तुझी सावली या घरावर अशीच असू दे. कामिनी, काय नाही, पाया पडायला आले होते. घे घे, देवी आईचे आशीर्वाद घे. मामी, मी लय खुश आहे. समद कसं नीट झालंय आता. आणि अक्षरण सुंदरसाठी तर मी लय आनंदी आहे. आता कोणीतरी आजी होणार नाही का? वय ग, लई आनंद झालाय मला. समद्या गावात पेढे वाटावेसे वाटत. काय करू आणि काय नको असं झालंय. वय मामी, लय चांगली गोष्ट आहे की अक्षरा प्रेग्नेंट आहे. मी तर लय खुश आहे बघ. पण मामी, म्हणजे वेगळा अर्थ काढू नको. मला ना फक्त एक विचारायचं होतं. मला काय वाटतंय की आता अक्षराला मूल होणार म्हटल्यावर त्या शौर्याला दत्तक घ्यायचं की नाही याचा विचार करायला पाहिजे त्यांनी, नाही का? अगं कामिनी, काय बोलतेस तू? शौर्याला दत्तक घ्यायचं आधीच ठरलंय. आता अक्षराला बाळ होणार आहे म्हणून याचा फेरविचार करणं हे असं नाही होणार. मामी, तू वेगळा अर्थ काढू नको. म्या फक्त माझ्या मनात एक विचार आला म्हणून लय मनापासून सांगायली. हे बघा, हे समजा ना आता लय सोपं वाटतंय. पण उद्या जेव्हा अक्षरान सुंदरचं मूल होईल तेव्हा शौर्याला या घरात उपरं वाटणार नाही का? म्हणजे या घरानं त्याला किती बी सांभाळलं तरी समाजात वावरताना त्याच्या मनात ही गोष्ट कायम राहणार. आता माझंच उदाहरण घ्या की, मला बी या घरात उपरच वाटत होता ना. भले या घरानं कवा बी माझ्याबद्दल तसा विचार नाही केला, पण माझ्या मनात होता ना. म्हणजे आता उद्या अक्षरा आणि सुंदर त्यांच्या मुलामध्ये गुंततील तेव्हा शौर्याला वाईट नाही का वाटणार? त्याच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार? आणि मग त्याला वाईट वाटू नये म्हणून जर त्यांनी शौर्याकडे लक्ष दिलं तर त्यांच्या स्वतःच्या पोराला त्याचा त्रास होणार. मामी, मी मनापासून सांगायले की आपण हौस म्हणून सगळं करायला जातो, पण आपण वेठीला कोणाला धरतोय त्याचा पण विचार करायला पाहिजे ना. हे बघ, माझ्या मनात हा विचार आला म्हणून मी तुझ्यासमोर मांडलाय. पण बाकी तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल मला ठाऊक आहे.